सिंधूला आमच्या आता बाळ होणार आहे. माणसामध्ये जशी प्रसूतीची लक्षणं दिसतात, तशीच गायींमध्ये पण दिसत असतात. त्यातली 5-6 लक्षणं आपण नोंद करून ठेवतो. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं, की काय-काय होणार आहे. जसे सड आहेत, ते एकदम घट्ट होतात. त्यामुळे लक्षात येतं, की आता प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे. पोट आहे, ते थोडंसं उतरल्यासारखं दिसतं. त्याच्यामुळेही लक्षात येतं. गायीची कांती उजळलेली असते, त्यामुळे ती तुकतुकीत दिसते. ज्या योनीमधनं बाळ बाहेर येणार असतं, ती योनी सैलसर झालेली असते. त्यामुळे आता बाळाचा येण्याचा काळ जवळ आलाय, असंही लक्षात येतं. शेपटीच्या बाजूला 2 खड्डे असतात. त्यामुळे ते अधिक खोलवर येतात. त्यामुळे गर्भपिशवी अजून खाली झाली आहे, असं समजतं. जे काही खाली शेण पडलेलं असतं, ते थोडं पातळ होत जातं. जेवढं पातळ होईल, तेवढा प्रसूतीचा काळ अजून जवळ आलाय, असं समजतं. गाईच्या दोन्ही बाजूला एक जेवणाचा खड्डा आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा खड्डा असतो. तर ते खड्डे बऱ्यापैकी अजून खोलगट होतात. त्यामुळे ओटीपोट खाली उतरत असतं. त्यामुळे ही सगळी लक्षणं दिसत असतात. यावरून समजतं, की आता गायीची प्रसूती एक 2-3 दिवसात होणार आहे, असं आढळतं. साधारणतः पौर्णिमेच्या किंवा अमावास्या जवळ ही प्रसूती होते. आज दिनांक 11 तारीख आहे, 11 एप्रिल आहे आणि 2 दिवसामध्ये ती होण्याची आत्ता शक्यता आढळती आहे. आणि खरंचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 एप्रिलला सिंधूला आमच्या बाळ झालं. सिंधूला आमच्या आता नंदी झालाय आणि बाळ एकदम सुंदर, तुकतुकीत आणि एनर्जेटिक आहे.